डोंबिवलीतील या 27 गाव पंचक्रोशीतील हे देवस्थान, या देवस्थानाच्या माध्यमातून या पंचक्रोशीमध्ये सेवा केली जाते। हे मंदिर पुरातन मंदिर आहे। MIDC आल्यामुळे या जागेवरती MIDC हक्क सांगत होती, परंतु हे पुरातन मंदिर असल्यामुळे या बाबतीमध्ये न्याय मिळणं आवश्यक होतं। अनेक वेळेला या बाबतीमध्ये लढा दिला, अनेकांनी या जागेवरती कब्जा करण्याचा प्रयत्न केला, उपोषणाची नाटकं केली, परंतु सत्य ते सत्य असतं। याकरता या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत त्यामध्ये मोहन पाटील सध्याचे अध्यक्ष, तत्कालीन अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, इतर सर्वच ट्रस्टी म्हणजे या सर्वांनीच अथक प्रयत्न केले, पाठपुरावा केला। शासकीय माध्यमातून काम होण्यासाठी जो पाठपुरावा लागतो तो पाठपुरावा सातत्याने केला। सर्वच पक्षीयांनी या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे। या मंदिराच्या जागेचा प्रश्न सुटत नव्हता, परंतु याच पूर्वी या जागेचं पुनर्बांधणी भूमिपूजन 95 साली धर्मवीर आनंदगे साहेब यांनी केलं होतं। त्यांच्यासोबत DK दास महाराज हे उपस्थित होते। या देवस्थानाला 1995 साली तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे। तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे यांनी शासनाकडून निधी मिळवला आणि अनेक सुधारणा या ठिकाणी करून घेतलेल्या आहेत। या जागेचा जो अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न होता, याकरता सर्वच पक्षीयांबरोबर विशेषतः शिवसेनेने प्रयत्न केलेत, कारण सर्वच आतापर्यंत सत्तेत असताना जे MIDCचे मंत्री होते ते शिवसेनेचे होते। आताचे MIDCचे मंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण या सर्वांनीच या बाबतीमध्ये सहकार्य केलं आणि म्हणूनच कागदोपत्री जटिल झालेला प्रश्न आणि ग्रामस्थांची आणि भाविकांची जी इच्छा होती ती पूर्ण करण्याचं काम निश्चितपणे आजच महाराष्ट्र शासनाने त्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या बाबतीमध्ये जो न्याय दिला, त्यामुळे सर्वच भाविक आणि ट्रस्टी आनंदित झालेले आहेत। याकरता सातत्याने पाठपुरावा आमदार राजेश मोरे हे करीत होते आणि म्हणूनच या जो अन्याय झाला होता त्या बाबतीमध्ये निश्चितपणे शासनाने न्याय